लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मी ॲलन लोबो आपणा सर्वांस प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त तुम्हातील प्रत्येकास आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। निर्जीव कृत्ये या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। निर्जीव कृत्ये याविषयी पवित्र शास्त्रात आम्हाला काय म्हणण्यात आलेलं आहे, आम्हाला काय शिकविण्यात आलेलं आहे, पवित्र शास्त्र याविषयी आम्हाला काय म्हणते आणि आम्ही निर्जीव कृत्यापासून कसे मुक्त व्हायला हवे याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। इब्री लोकास पत्राचा 9वा अध्याय 14व वचन मी आपणापुढे वाचत आहे। तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील। अर्थात या वचनामध्ये आम्हाला आढळत आहे की आमच्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात निर्जीव कृत्यांपासून मुक्त झालेली होणे अत्यावश्यक आहे। म्हणजे आमची सद्सद्विवेक बुद्धी, विवेक भाव ज्याच्यामध्ये परिवर्तन येईल, जे बदललं जाईल, यासाठी की आम्ही निर्जीव कृत्यापासून मुक्त होऊन जिवंत देवाची सेवा करण्यास लायक ठरावे। अर्थात आम्हाला ती सेवा करता यावी। लक्षात घ्या, म्हणून निर्जीव कृत्यांतून मुक्त होणं आवश्यक आहे। मग आज आम्ही आमचं लक्ष या विषयाकडे लावणार आहोत। अशी कोणती निर्जीव कृत्ये आहेत ते आम्ही पाहणार आहोत। परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आमचं सहाय्य करो। अर्थात मनुष्याच्या देह स्वभावाची ही वैशिष्ट्ये आहेत। अर्थात मनुष्यामध्ये ज्या इच्छा निर्माण होतात त्या इच्छा म्हणजे हावेंतूनच देह स्वभावाची वैशिष्ट्ये उत्पन्न होत असतात आणि तिचं रहस्य या ठिकाणी निर्जीव कृत्यांना जन्म देण्याचं कार्य करीत असते। आम्हाला म्हणूनच निर्जीव कर्मांची अचूक ओळख असणे अत्यावश्यक आहे। निर्जीव कृत्ये जी आहेत ही फार फसवी कृत्ये असतात। बाहेरून ती फार चांगली कामे म्हणून भासतात खरी, परंतु त्याचा उगम वाईटापासून झालेला असतो। म्हणून आम्हाला त्याची पूर्ण समज होण्याची गरज आहे। इब्री लोकास पत्राचा 6वा अध्याय 1 ते 3 वचन आम्ही वाचत आहोत। तेव्हा निर्जीव कृत्याबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबी संबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया। देव होऊ दे तर हे आपण करू। अर्थात या ठिकाणी आम्ही जे वचन वाचलं, या वचनात आम्हाला असं आढळत आहे की निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप। अर्थात निर्जीव कृत्ये म्हणजे काय? ज्यामध्ये काही जीव नाही, प्राण नाही, अशी कृत्ये काहीच कामाची नाहीत आणि त्याबद्दलचा पश्चाताप ह्या गोष्टी आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये अत्यावश्यक आहे। मत्ती शुभवर्तमान याच्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही येतो। 6वा अध्याय फार महत्वाचा अध्याय आहे। या ठिकाणी आम्ही पाहत आहोत 1 ते 18 वचन। यामध्ये प्रभू येशूने अनेक गोष्टी दिलेल्या आहेत। दानधर्माच्या विषयावर दिलेला आहे। अर्थात दानधर्म ज्या वेळेला मनुष्य करीत असतो तेव्हा तो दुसऱ्यावर एक परोपकार करीत असतो, परंतु दानधर्म करीत असताना त्याची कृत्ये निर्जीव कृत्ये बनू शकतात। कशी ते या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। दुसऱ्या वचनापासून मी वाचत आहे। यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणा पुढे शिंग वाजवितात तसे करू नको। मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत। अर्थात या ठिकाणी दानधर्म करणाऱ्या व्यक्तीने काय केलेलं आहे? आपला गौरव व्हावा हे उद्देश, हा हेतू त्याने बाळगून दानधर्म केलेला आहे आणि अशा प्रकारचा हेतू बाळगल्या कारणाने दानधर्माचं कार्य, कृत्य निर्जीव कृत्यामध्ये गणण्यात आलेलं आहे। म्हणून माझ्या प्रिय भाव बहिणीनो, येशूने म्हटले तू दानधर्म करतोस तेव्हा तू जो उजवा हात काय करीतो हे डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता हे तुला तुझे प्रतिफळ देईल। त्यानंतर येशूने प्रार्थनेविषयी म्हटलं। अनेक वेळेला लोक प्रार्थना करीत असतात आणि प्रार्थना करताना ढोंग्यासारखे म्हणजे काय? वचन म्हणते
लोकांनी आपणास पाहावे मी कोणीतरी आहे, मी किती चांगली प्रार्थना करीतो, माझी प्रार्थना किती उत्तम आहे हे दाखवावं म्हणून प्रार्थनेचं प्रदर्शन चाललेलं आहे. म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांनाच आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. आता तुम्ही म्हणाल, अरे तो व्यक्ती तर प्रार्थनाच करीत आहे. होय, प्रार्थना करीत आहे खरा, बाहेरून आम्हाला ते कृत्य प्रार्थनेचं दिसत आहे खरं, परंतु याचा उगम वाईटापासून झाला आहे. त्या प्रार्थना करण्यामागे उद्देश आपणाला लोकांनी पाहावे हा वाईट उद्देश आहे. या उद्देशालाच निर्जीव कृत्य म्हणण्यात आलेला आहे. म्हणून येशूने पुढे म्हटले, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे प्रतिफळ देईल. हे आहे प्रार्थना करताना आमचं मन निर्जीव कृत्यापासून शुद्ध होणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर प्रभू येशूने म्हटले, प्रार्थना करताना परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. 7वं वचन म्हणते, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा स्वर्गीय पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. येशूने नंतर पुढे म्हटलं 16व्या वचनापासून 18 वचनापर्यंत, तुम्ही जेव्हा उपास करिता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. दाढी वाढवतात अनेक लोक, का? दुसऱ्यांना दाखवावं की माझा काहीतरी उपासाचा काळ चालू आहे. मी तुम्हास खचित सांगतो ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. येशूचे शब्द आहेत. प्रिय भावा बहिणींनो, वचन म्हणते विश्वासी व्यक्तीला, तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धू, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. प्रिय भावा बहिणींनो, आज ख्रिस्ती जगतामध्ये अनेक मोठे मोठे सेवक आहेत आणि ते स्टेजवर पुलपिटवर उभे राहून लोकांना गाजवून सांगत आहेत, आज मी अमुक अमुक दिवसाचा उपवास केलेला आहे, मी 40 दिवसाचा उपवास केला आहे. आमचा उपवास दाखविण्यासाठी प्रदर्शन करण्यासाठी नाहीये. तुम्ही 40 दिवस करा की 80 दिवस करा, तुम्ही ज्या वेळेला उपवास करता हे दुसऱ्यांना सांगता त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्यांकडून कौतुक पाहिजे असते. आणि अशी सर्व कृत्ये, असे केलेले सर्व त्याग निर्जीव कृत्यामध्ये गणण्यात येतात, हे आम्ही विसरता कामा नये. म्हणूनच माझ्या प्रिय भाव बहिणीनो, देवाची सेवा करण्यासाठी, निर्जीव कृत्यांपासून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ताच्या त्या पवित्र रक्ताची गरज आहे, जो आमची सत्सद्वेग बुद्धी पवित्र करीतो जिवंत देवाच्या सेवेसाठी. करंथीकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय आणि याचं वचन 7 म्हणते, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. अर्थात या ठिकाणी आम्हाला निर्जीव कृत्ये आढळत आहे, म्हणजे मनुष्य या ठिकाणी देवाला काहीतरी देत आहे, अर्थात आपल्या उत्पन्नाचा प्रथम फळातील भाग देत आहे, दशमांश किंवा अर्पण देत आहे. परंतु या ठिकाणी मनुष्याच्या मनाची अवस्था दाखवली आहे. अर्थात मनुष्य देत तर आहे, परंतु हे सर्व देत असताना दुःखी बनून देत आहे, देणे भाग पडते म्हणून देत आहे. आणि त्यावेळेला देवाचं वचन म्हणते, म्हणून देऊ नये, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण ते त्याचं कृत्य निर्जीव कृत्य म्हणून समजण्यात येईल. मलाखीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि याचं वचन 10 म्हणते, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. अर्थात देवाची आज्ञा आहे की दान आणि दशमांश हा देवाच्या भांडारात प्रार्थनापूर्वक देवाचा गौरव सन्मान करून शिस्तबद्ध रीतीने देवालाच दिला गेला पाहिजे. पास्टरला किंवा पालकांना देण्यास सांगितलेला नाही. दाने दिल्यानंतर कुरकुर केली जाते की मी खूप काबाड कष्ट आणि मेहनत केली आहे. अर्थात ते व्यक्ती हे विसरून जातात की मी हे देवाला देत आहे, कारण ते समोर मनुष्यांना पाहत असतात व अडखळत असतात.
अर्पिलेली दाणे ही जर देवाला दिली आहेत तर ती स्वखुशीने व संतोषाने दिल्याबद्दल देव आशीर्वाद देतोच. परंतु एकदा अर्पण केलेल्या गोष्टीवर आपण जर आपला अधिकार दाखवितो तर आपण देवाच्या खिशामध्ये हात घालत असतो. हा देवाचा केलेला अपमान आहे आणि मोठे पाप आहे. आनंद हे पवित्र आत्म्याचे एक फळ आहे. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात ते असणे अत्यावश्यक आहे. अर्थात ख्रिस्ती व्यक्ती ज्याला देवाच्या इच्छेमध्ये आनंद वाटतो तोच देवाच्या हृदयाला आनंद पोहोचवू शकतो. म्हणून आनंदाने संतोषाने करणे हे तत्व देवाला प्रिय आहे. देवाला अर्पण देण्याची जी कृत्य आहेत यामध्ये स्वखुशीने ज्या वेळेला देण्यात येते त्यावेळेला ते अर्पण निर्जीव कृत्यापासून मुक्त होते. यालाच म्हणतात आमची सद्सद्विवेक बुद्धी येशूच्या रक्ताने शुद्ध होईल तेव्हाच आम्ही जिवंत देवाची सेवा करण्यास लायक ठरतो. योहान कृष्णवर्तमान याचा 21 अध्याय आणि 15 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने सिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा सिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर पेत्र, ज्याला येशू ख्रिस्ताने बोलावलं होतं माणसे धरणारं करीन म्हणून येशू आता त्या ठिकाणी चमत्कार घडून त्याच्या जाळ्यामध्ये अनेक मासे त्याला देतो आणि या ठिकाणी आता ते न्याहारी करून ते मासे खाऊन त्या ठिकाणी बसले आहेत. आणि त्यावेळेला येशू सिमोन पेत्राला प्रश्न करीत आहे, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करीतोस काय? अर्थात सिमोन पेत्राचं लक्ष आपल्या धंद्याकडे लागलं होतं. कारण पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने पाळकीय सेवा दिली होती, पास्टरची सेवा. ह्या सेवेसाठी पेत्राला पाचारण केले होते आणि पेत्र तर आपल्या धंद्यात गुंतला होता. तेव्हा येशूने त्याला म्हटले, तू यांच्यापेक्षा माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? अर्थात कोणतीही सेवा जर करायची असेल तर ती प्रेमाने करणं फार आवश्यक आहे. जर त्या सेवेमध्ये प्रेम नसेल, करायचं म्हणून जर करीत असू तर ती सेवा ही निर्जीव कृत्यामध्ये गणण्यात येते. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 2 आणि 3 वचन म्हणते, तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्ते व्हा. पेत्राच्या या पुस्तकात पेत्र स्वतः या ठिकाणी म्हणत आहे की पाळकांनी देवाच्या इच्छेने व संतोषाने देखरेख केली पाहिजे, कळपाला सांभाळले पाहिजे. करावे लागते म्हणून नव्हे परंतु उत्सुकतेने केली पाहिजे. द्रव्य लोभ न राखता केली पाहिजे आणि लोकांवर पाळकांनी कधीही बॉसिंग करू नये, धनीपण करू नये, परंतु कळपाला कित्ते होण्यासाठी पाळकांनी त्यात गुंतले पाहिजे. मगच मंडळी देखील निर्जीव कृत्यांपासून मुक्त होते. मत्ती कृष्णवर्तमान याचा 22 अध्याय याच्या वचनात म्हटलेला आहे 36 ते 40 वचन. गुरुजी, नियमशास्त्रांतील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्याशिवाय दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. म्हणजे देव या ठिकाणी या 2 आज्ञांद्वारे आम्हाला दाखवित आहे, प्रेम जर नसेल, प्रेमाशिवाय तुमचे काही कृत्य असतील तर ती निर्जीव कृत्य आहेत. म्हणून आम्ही आमच्या कृत्यांचा आढावा घेतला पाहिजे, प्रेमाने भरलं पाहिजे. आमचं प्रेम त्या कृत्यांतनं दिसलं पाहिजे. या ठिकाणी येशूने आपलं प्रेम पेत्राला प्रकट केलं आणि पेत्राच्या जीवनामध्ये हा एक अद्भुत बदल होता. आजच्या आधुनिक ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला आढळत आहे की जे नेतृत्व करणारे, जे पुढारी आहेत, त्यांनी आपल्या स्वतःला पास्टर किंवा रेव्हरंड किंवा अपॉस्टल अशा प्रकारची शीर्षकं लावलेली आढळत आहेत. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः प्रेषित होता, संदेष्टा होता, पाळक होता, शिक्षक होता आणि सुवार्तिक होता. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा निर्माण करता, त्याने कोणतीही पदवी आपल्या स्वतःला लावून घेतली नाही. मग आज प्रश्न आहे, अहंकार निर्माण करणाऱ्या अशा सर्व शीर्षकांचा
सर्व ख्रिस्ती पुढाऱ्यांनी निषेध करायला हवा, कारण या गोष्टी प्रशंसेची आवड निर्माण करीतात. प्रशंसेची आवड माणसाला कधीही शिष्यत्वाकडे नेत नाही. जर आम्ही येशूचे शिष्य आहोत तर येशू आमचा गुरु आहे. गुरुकडे पाहून शिष्याने तसेच वागले पाहिजे. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय याचं 15 वचनापासून मी वाचत आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडांतून ओकवून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस. हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाव्या शुभ्र वस्त्र विकत घे, आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यावर मी प्रेम करीतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो, म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. हे आहे प्रभूचं वचन. अर्थात आजच्या ख्रिस्ती जगताची परिस्थिती दाखवलेली आहे. या ठिकाणी आम्हाला आढळत आहे की लोक जे आहेत हे आस्था रहित जीवन जगत आहेत. त्यांचं जीवन पूर्णपणे कोमट झालेलं आहे, कारण जग त्यामध्ये शिरलेलं आहे. जसे एखादी बोट पाण्यामध्ये चालते खरी, परंतु तिला जर छोटासा होल पडला असेल तर पाणी त्या बोटीमध्ये शिरून ती बोट बुडणार आहे. हेच चित्र आजच्या कोमट जीवन बनलेल्या ख्रिस्ती लोकांचं आहे. अर्थात त्यांच्या जीवनामध्ये आनंद, देवाची स्तुती करण्यासाठी, देवाचा महिमा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी आनंद नाहीये. प्रभूचं वचन म्हणते अशा व्यक्तीचा शोध करीत आहे की जो देवाची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करील. अर्थात त्यासाठी लोकांना आनंद हवा, उत्सुकता हवी, आत्म्यामध्ये आवेश हवा. परंतु आज आम्ही पाहत आहोत मंडळामध्ये लोक कशा प्रकारे गीत गात आहेत. आपली तोंड लांब केलेली आहेत, दुःखी झालेले आहेत, उशिरा येत आहेत. प्रार्थना म्हणजे, स्तुती म्हणजे त्यांना फार मोठे ओझे वाटत आहे. ते टाळ्या देखील वाजवू इच्छित नाहीत. ते आपल्या जागेवर उठू देखील इच्छित नाहीत. अर्थात ही त्यांची काय परिस्थिती आहे. येशू ख्रिस्त जो वर तो येण्याची वेळ आली आहे, परंतु दिवे विझत चालले आहेत असे आढळत आहे. अर्थात आम्हाला केवळ बाहेरील दिखावटीपणा आढळत आहे. सुभक्तीचं केवळ बाह्य स्वरूप दिसत आहे. हे पवित्र आत्म्याचं फळ नाहीये. सैतानाला जागा दिलेली असल्या कारणाने या गोष्टी घडलेल्या आहेत. आम्हाला पश्चातापाची फार फार आवश्यकता आहे या निर्जीव कृत्यांतून बाहेर पडण्यासाठी. लूका शुभवर्तमान याचा 10वा अध्याय यामध्ये आम्हाला मार्था आणि मरिया नावाच्या 2 बहिणी आढळत आहेत, ज्यांनी आपल्या घरी येशू ख्रिस्ताचं स्वागत केलेलं आहे. 40 वचन म्हणत आहे, तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. अर्थात या ठिकाणी मार्था आपल्या मनुष्य बुद्धीने येशूची सेवा करू इच्छित आहे. अर्थात तिला वाटत आहे की आज येशूला मी पापलेट फ्राय करून देणार आहे, मटन बिर्याणी बनवून देणार आहे. अर्थात हे सर्व चांगले विचार तिने आपल्या मनात बाळगून ठेवले आहेत येशूसाठी. परंतु हे सर्व तिला चांगले भासत आहेत. येशूने तिला म्हटले, 41 वचन, प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करीतेस, परंतु थोडक्याच गोष्टीची किंबहुना एकाच गोष्टीची अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. अर्थात मालकाने जे काही दासाला सांगितले आहे तेच दासाने करावे. मरिया येशूच्या चरणाशी बसून राहिली आहे आणि हा तिने अत्यंत चांगला वाटा निवडून घेतला आहे. तिने आपल्या स्वतःला कोणत्या कृत्यामध्ये गुंतवून ठेवलेले नाही. मार्थेने येशूला विचारले नाही की मी तुझ्यासाठी काय करू, परंतु मार्थेला हे वाटत होते की जे काही मी करीत आहे ते बरोबर आहे. तिने येशूचं स्वागत आपल्या घरात केलं खरं, परंतु वचन ऐकण्यापूर्वी किचन मध्ये ती निघून गेलेली आहे. अर्थात मरिया आणि मार्था या दोन्हीही एकाच घरात आहेत, म्हणजे त्या मंडळीला दर्शवित आहेत. परंतु येशूच्या येण्यानंतर त्यांच्या सेवेचे वर्णन या ठिकाणी आढळते. मार्था आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करीत आहे आणि त्यामुळे येशूला येऊन कुरकुर करीत आहे व येशूलाच दटावत आहे.
व ती येशूला म्हणत आहे, माझ्या एकटीवरच सेवा सोडलेली आहे, मी एकटीच सेवा करीत आहे असं तिचं म्हणणं आहे. मरिया मला मदत करीत नाही, ती स्वार्थी आहे, ती आळशी आहे, ती दुर्लक्ष करीत आहे माझ्यावर. अर्थात मार्था इथे दाखवू इच्छित आहे की मी काय केले आहे ते त्याचं प्रदर्शन ती करीत आहे. अर्थात मार्थेची येथे परिस्थिती आम्हाला आढळत आहे, तिच्यामध्ये तक्रार करणे, दोषारोप करणे, तुलना करणे, द्वेष करणे या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे तिचा आनंद हिरावून घेण्यात आलेला आहे. आज अशाच प्रकारे आज ख्रिस्ती लोक आपल्या स्वतःला अनेक प्रोजेक्ट्स मध्ये त्यांनी गुंतवून ठेवलेले आहे आणि जे काही आवश्यक नाहीत अशा कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवलेले आहे. शाळा बांधण्यासाठी, कॉलेज बांधण्यासाठी, मोठे मोठे चर्चेस बांधण्यासाठी, अनाथाश्रम, सेमिनरी, हॉस्पिटल, सामाजिक सेवा कार्य, गरीब लोकांस कपडे द्यावे, अन्न द्यावे, वृद्धाश्रम अशा प्रकारच्या सर्व सेवा कार्यामध्ये गुंतलेले आहेत. परंतु ते देवाची इच्छा काय आहेत हे जाणू इच्छित नाही. आपल्या मानवी बुद्धीने त्यांनी हे सर्व सेवा कार्य करण्यास आरंभ केलेला आहे. मार्था या ठिकाणी विसरली आहे की ती कोणाबरोबर बोलत आहे. तिचं भान हरपलेलं आहे. तिचा एकंदर दृष्टिकोनच बदलला होता व ती प्रभूला हे सांगत होती की तुला माहित नाही आणि तुला माझी काळजी नाही. शेवटी मरियेचीच प्रशंसा येशूने केलेली आहे. आज माझ्या प्रिय भाव बहिणीनो, तुम्ही आणि आम्ही आमच्या स्वतःला मरियेमध्ये की मार्थेमध्ये पाहत आहोत? आम्ही काय करत आहोत? आम्हाला निर्जीव कृत्यांपासून विभक्त होण्याची आवश्यकता आहे. 39 वचनात आम्ही पाहिलं तर तिकडे दिलेलं आहे की मरिया तर येशूच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती. आज फार कमी लोक आम्हाला आढळत आहेत जे देवाचे वचन ऐकण्यासाठी आपला वेळ देत आहेत. याकोबाचे पत्र 2 अध्याय 26 वचन म्हणते, म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. अर्थात विश्वास क्रियाविना निर्जीव आहे आणि क्रिया विश्वासा वाचून निर्जीव आहे. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय याचं 5वं वचन म्हणते, प्रभू एकच, विश्वास एकच आणि बाप्तिस्मा एकच. अर्थात विश्वास हा एकच आहे पवित्र शास्त्राचा. परंतु आज या एकाच विश्वासाचे अनेक तुकडे मंडळांद्वारे करण्यात आलेले आहेत. जर अशा पद्धतीने विश्वासाचे तुकडे झाले तर क्रियांचे देखील तुकडेच होतील. अर्थात आमच्या युगामध्ये जो खरा विश्वास आहे, जो प्रेषितीय विश्वास, तो छेदला गेलेला आहे आणि त्याद्वारे संप्रदायाची निर्मिती झाली आहे. अर्थात विश्वास हे एक प्रकटीकरण आहे ज्याद्वारे विश्वासी ख्रिस्ती व्यक्तीची वृद्धी होत असते आणि तो परिपक्व बनत असतो. परंतु आज आम्हाला मंडळामध्ये गोंधळ आढळत आहे. तारणाचे वेगवेगळे मार्ग ज्याने त्याने बनवलेले आहेत. चर्च नवीन जन्मावर व ख्रिस्ती शिष्यत्वावर आधारित नसून चर्च हे सभासदत्वावर आधारित करण्यात आलेले आहे. देवाच्या सत्य वचनाऐवजी मानवी मतांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि देवाच्या वचनात सरळ भेसळ करण्यात आलेली आहे. चुकीचे अनुवाद करून देवाच्या वचनाचा सत्य अनुवाद बिघडवलेला आहे. वचनाबाह्य ते ध्येय मंडळामध्ये बनले गेले आहेत. आपण मोठे होऊ, आपण याच्यापेक्षा मोठे होऊ, आपण त्यांच्यापेक्षा मोठे होऊ. अर्थात पवित्र आत्मा हा देवाने पाठविलेला पाराक्लेत खरा गुरु, त्याचं नेतृत्व आज मंडळांनी सोडून दिलेलं आहे. मानवी शिक्षणावर आधारित असणारं नेतृत्व मंडळामध्ये आलेलं आहे. ही आहे सत्याशी तडजोड. म्हणूनच आम्हाला मंडळामध्ये आज व्यर्थ उपासना आढळत आहे. पापांचा निषेध नाही, परंतु तुम्हाला संपत्ती, पैसा कसा प्राप्त होईल यासाठी प्रचारक पैशाच्या विषयावर बोलत आहेत, पैशाची मागणी करीत आहेत. स्त्रियांना शैक्षणिक कुवतीमुळे त्यांना पास्टर बनविण्यात येत आहे. पास्टरची बायको देखील पास्टर. अशा प्रकारचं आम्हाला चित्र आज सांप्रदायिक मंडळामध्ये आढळत आहे. अर्थात मंडळांनी स्वतःला वेगवेगळी नावं, संस्थेची नावं, संघटनेची नावं लावून घेतलेली आहेत. म्हणून आज आम्हाला अनेक मतभेद आणि फुटी मंडळामध्ये आढळत आहेत आणि या सर्वांमुळे पुष्कळ संप्रदाय यामध्ये विभागणी झालेली आहे ख्रिस्ती मंडळांची. अर्थात पवित्र आत्म्याने सोपून दिलेला एकच विश्वास, यहुदाचं पत्र 3 वचन, तो विटाळला गेलेला आहे आज. म्हणूनच मंडळांना ख्रिस्ताच्या खऱ्या आणि प्रेषितीय शिकवणुकीकडे परत येण्याची फार फार आवश्यकता आहे. आज मंडळामध्ये अशा प्रकारे अनेक लोक प्रार्थना कराव्यास येत आहेत, परंतु या सर्व प्रार्थना आणि उपासना निरर्थक ठरलेल्या आहेत, निर्जीव कृत्ये ठरलेली आहेत. आज आम्हाला ही गोष्ट पारखण्याची गरज आहे
की आम्ही काय शिक्षण स्वीकारलेलं आहे, काय जे शिक्षण आम्ही स्वीकारलेलं आहे ते पवित्र शास्त्राला अनुसरून आहे की नाही, हे प्रत्येक सभासदाने पाहणं फार फार आवश्यक आहे. मनुष्यापासून बनविलेल्या रूढी चालीरीती सोडून विश्वास जो देवाने दिला आहे त्याकडे परतण्याची गरज आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय याचं 44 वचन असं म्हणते, जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता. बघा काय आवड आहे बघा. आज ख्रिस्ती जीवनामध्ये ही गोष्ट चालू आहे. वास्तविक वचनात दिलेलं आहे, जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणा, वाईट आहे त्याला वाईट म्हणा, बरे आहे त्याला बरे म्हणा. परंतु आज आम्हाला काय आढळत आहे, मनुष्य मनुष्याला खुश करण्यास लागलेला आहे. संत पौल गलतीकरास पत्र 1 अध्यायामध्ये म्हणतो, मी जर मनुष्याला खुश करीत बसलो असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक कधीच बनलो नसतो. आज आम्हा विश्वासणाऱ्या व्यक्तींना फार फार सांभाळणे आवश्यक आहे. येथे योहान कृष्ण वर्तमान 5वा अध्याय 44 वचन म्हणते, जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे. विश्वासा वाचून आम्हाला कोणीही विश्वासी गणत नाही. आणि येशू येथे म्हणत आहे, ज्यांना प्रशंसेची फार आवड आहे त्यांच्या ठाई विश्वास निर्माण होऊ शकत नाही. येशूचे हे शब्द आहेत. हे शब्द फार सखोल आहेत. यावर विचार करणे आणि मनन चिंतन करणे अत्यावश्यक आहे. म्हणून आमचे कोणतेही कृत्य जे आमच्या स्वतःला गौरव देते, आमच्या कोणत्याही कृत्याद्वारे आम्ही मनुष्यावर जर प्रभाव टाकू इच्छित असू तर ते सर्व कृत्ये निर्जीव कृत्य आहेत. आपल्या मनाचे नवीकरण होणे हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आमचे ख्रिस्ती जीवन जगण्याचा दृष्टिकोन जर जगासारखा राहिला तर काय फायदा. जसे देव तुम्हाला आणि आम्हाला पापमुक्त करू इच्छितो, तसेच देवाची इच्छा आहे की आम्ही निर्जीव कृत्यांपासून पूर्णपणे मुक्त व्हावे, आजाद व्हावे. देव आम्हाला कायम पारखत असतो. अर्थात देव आमचे हृदय जाणतो. म्हणून देवाला आमच्या उद्देशाविषयी सर्व काही ठाऊक असते. परंतु ज्या वेळेला आम्ही प्रार्थना करीत असतो तेव्हा आमचा प्रार्थना करण्यामागे उद्देश काय असतो, म्हणजे एखाद्या अपघातापासून आमचा बचाव व्हावा किंवा आमचा अपघात टळावा म्हणून जर आम्ही प्रार्थना करण्याचा उद्देश बाळगत असू तर आमचा उद्देश चुकीचा आहे. अर्थात अनेक पापाचे गुणधर्म आहेत, खोटे बोलणे, व्यभिचार वृत्ती बाळगणे, द्वेष करणे वगैरे वगैरे. परंतु ही सर्व पापांच्या गुणधर्माचा द्वेष देवाला खुश करण्यासाठी आम्ही करीतो की देव मला शिक्षा करील म्हणून मला यापासून दूर राहणे गरजेचे आहे यासाठी करीतो. या गोष्टी आम्हाला पारखणं आणि याविषयी आम्हाला स्पष्ट ज्ञान होणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात पापापासून दूर राहणे मी देवाला प्रसन्न करण्यासाठी करतोय की मला आजार येईल म्हणून मी त्या आजाराच्या भीतीने देवाचा न्याय माझ्यावर गुदरेल यामुळे मी करत आहे. जर अशा प्रकारे जर आम्ही करू तर ही कृत्य देखील निर्जीव कृत्यामध्ये गणली जातात. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 4था अध्याय 10वं वचन म्हणते, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करीतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे, 24 वडील या ठिकाणी नमन करीत आहेत. ख्रिस्त येशूला नमन करीत आहेत जो राजासनावर आहे. परंतु आपल्या कृत्यांनी नाही, ते त्याच्या कृत्यावर अवलंबून आहेत. स्वतःची प्रशंसा करीत नाही, परंतु मी काहीच नाहीये, मला मिळालेला मुकुट ते त्यापुढे ख्रिस्तापुढे ठेवत आहेत. अर्थात मुकुट हा गौरव असतो, परंतु आपले गौरव ते ख्रिस्तापुढे ठेवत आहेत. माझ्या बुद्धीने, बलाने, कर्माने, शक्तीने, युक्तीने, ज्ञानाने मी काहीच मिळविलेलं नाही हे ते समजत आहेत. आणि माझ्या प्रिय भाव बहिणीनो, आज आमचं कार्य काय आहे आम्ही ओळखणं फार आवश्यक आहे. आज तुम्ही आणि आम्ही आजचा हा संदेश ऐकल्यावर आम्हाला निर्जीव कृत्यांतून किती विशेष करून मुक्त होण्याची गरज आहे हे आम्ही आज समजलेलो आहोत. मला आशा आहे आजचा संदेश जो तुम्ही ऐकलेला आहे तो आम्हा सर्वांच्या जीवनासाठी फार फार महत्वाचा आहे. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 7वा अध्याय आणि पहिलं वचन म्हणते, तेव्हा प्रियजन हो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू
आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. आज तुम्हाला आणि आम्हाला देहाच्या आणि आत्म्याच्या अशुद्धतेपासून, ज्यांच्यापासून निर्जीव कृत्यांचा उगम होतो, त्या गोष्टी ओळखून आम्हाला स्वतःला शुद्धतेमध्ये आणून देवाचं भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणण्याचं काम करायचं आहे. प्रभू पुढे आपण नम्र होऊया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू मला आज या क्षणी माझ्या सर्व निर्जीव कृत्यांपासून मुक्त व्हायचं आहे. तूच मला आजाद कर. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या सर्वांसंगती कायम राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. आजचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत आणि ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यावर तुम्हाला काय कळले कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती आहे.